पण मग राहायचं कुठे, खायचं कुठे? खायचं काय, आमच्या शिंदे साहेबांनी जरा आम्हाला हॉटेलला दिलं होतं. आम्ही स्वतः घरातून बनवून आणले होते. बाबा, मी हा व्हिडिओ पाहिला आणि मनात प्रश्न आला, शिंदे साहेबांमुळेच आता तुम्हाला पुढचे काही दिवस घरी यायला जमणार नाहीये का? यांच्यामुळेच जरांगे आणि मराठा समाज आज मुंबईत आलाय का? बाबा, आपल्या घरी दरवर्षी गणपती बाप्पा बसतो, पण गणपती आणायला तुम्ही कधीच नसता आमच्या सोबत. माझ्या मित्रमैत्रिणींच्या घरी पण गणपती असतो, पण त्यांचे बाबा नेहमी जातात त्यांच्या सोबत. पण तुम्हाला नेहमीच बंदोबस्ताची ड्युटी लागते. तुम्ही काल रात्री उशिरा घरी आलात ना, तेव्हा मला खूप आनंद झाला. 2 दिवसांनी का होईना तुम्ही घरी आला, पण नंतर तुमची चिडचिड बघून कळलं तुम्ही पुढच्या 4-5 दिवसांचे कपडे घ्यायला आलाय आणि नंतर पुन्हा लगेच निघून गेलात. आई सांगत होती की मुंबईत सध्या खूप माणसं आली आहेत म्हणे, त्यांच्याच बंदोबस्तासाठी बाबा गेले. पण बाबा, तुमच्यावर आधीच एवढं कामाचं प्रेशर असताना एवढी माणसं कशी काय आली मुंबईत? त्यांची आंदोलनं, मागण्या ज्या काही कारणांवरून असतील, पण हे सगळं गणपती नंतर करता आलं नसतं का? गणपती सारख्या एवढ्या मोठ्या सणाच्या वेळेस सामान्य लोकांना असं वेठीस धरणं कितपत योग्य आहे? गणपतीत पोलिसांवर येणारा ताण दिसत नाही का यांना? आणि या सगळ्याची कल्पना शिंदे साहेबांना असेलच ना. बाबा, ते शिंदे साहेबांना माहित नाही का पोलिसांच्या घरी गणपती असतात ते? त्यांच्या घरी येत नाही का बाप्पा? आपण विसर्जनाला दरवर्षी गणपती बाप्पाला बोलतो, पुढच्या वर्षी लवकर या. पण बाबा, मी तुम्हाला आज म्हणते, तुम्ही या वर्षी लवकर या. माझ्या देवा काळजी रे.